तर आज माझा 23वा दिवस. आज दुपारून ब्लॉग करायला चालू करतोय. आता मंगलनाथ आश्रमवरून पुढे मार्गस्थ होत आहोत. भरपूर परिक्रमावासी आहेत, काही मागे काही पुढे. बघूया आज माया कुठपर्यंत येते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबा कुठून येत? नाशिककर आहे ते दोन्ही बाबा परिक्रमावासी. आपण आता रस्ता क्रॉस करूया. इकडनं येणार होतो पण अंतर खूप मोठं होतं म्हणून इकडनं अंतर वाचतंय. नर्मदे हर. इकडं पिंपळाचे, आंब्याचे आणि हे माहीत नाही कशाचे झाड आहेत, पण खूप झाडं आहेत तिकडे. पुढे प्रस्थान. नर्मदे हर. अरे अशी सावली असली की चालायला बरं वाटतं. किती मस्त झाड आहेत, तर सावली चालायला एकदम मस्त असं वाटतं. रांगेत झाड आहेत बघा. आता मी प्रस्थान करतोय पुढे. बघूया आज कुठपर्यंत चालणं होतंय, कारण गेले 5 ते 6 दिवस झाले आजारी आहे. तरी पण चालण्याचा प्रयत्न करतोय. माया चालवते मला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्णा हरी नर्मदे हर. तर आता मी पुढे आलेलो आहे. परिक्रमावासी मागेच चहा प्रसादीसाठी थांबलेले आहेत आणि बघा मागं कोणी दिसत नाही आहे आणि पुढे पण कोणी नाही आहे. सगळी उन्हामुळे थांबले. सावलीचा आधार घेत घेत मी पुढे प्रस्थान करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. तर बघा हे परिक्रमावासी चाललेत पुढे. सर्व MP चेच आहेत. त्यांच्या मागे मागे चाललोय. पगदंडी लागलेला आहे. आता असा रोड असला की चालायला थोडं बरं वाटतं. सिमेंटचा रोड किंवा डांबरी सडक असल्यावर बरं चालायला बरं वाटत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्णहरी नंद, नंद गावाच्या जवळजवळ आलेलो आहे मी आता. हे बघा कसले मोठमोठे झाडे आहेत तिथे आणि पलीकडे मैया आहे. त्याच्यावरती वॉटर प्लांट आहे. हा म्हणजे मैयाच्या किनारीच आहोत. पुढे परिक्रमाशी चालत आहेत. त्यांच्या मागे मी चालतोय चित्रीकरण करत करत. नर्मदे हर. हे बघा मस्त वातावरण आहे, चालायला पण मस्त वाटतंय. आणि आता दुपारचे 3 वाजलेत बघा. अजून ऊन आहे. ऊन काय कमी झालेलं नाही आहे. बघू पुढे थांबू कुठतरी. नर्मदे हर. कृष्णा हरी. तर पुन्हा असा रस्ता लागलेला आहे. आता खोलीचा रस्ता लागलाय. आता 3 किलोमीटर गाव आहे, तिथे आश्रम आहे. बघूया तिथं व्यवस्थित सेवा जर असली तर तिथे थांबून घेऊया, नाहीतर गृहस्थ सेवा घेण्याचा प्रयत्न करूया आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काही मागच थांबलेत ते सदावर्त होतं तिथं मागेच थांबले. मागच्या आश्रमात नंदमध्ये, नंद गावामध्ये. तर मी पुढे चालत आहे. मागे परिक्रमावासी आहेत 2. नर्मदे हर, नर्मदे हर. आता पुन्हा पगदंडी लागलेली आहे बघा. नवीन रस्ता आहे हा. बघू कुठपर्यंत जातो तो. नर्मदे हर, नर्मदे हर. शेतातून रस्ता आहे हा पूर्ण.
नर्मदे हर, नर्मदे हर, हरे हर, हे हर, हर. पगदंडी लागलेला आहे. पगदंडीने चाललोत आता. नर्मदे हर, नर्मदे हर. काढायचा तो व्हिडिओ काढता राहून गेलं. आता पुन्हा पगदंडी लागली. त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहे. ओझ या गावाकडे. बघू कुठपर्यंत जाणं होतं, कुठपर्यंत नाही ते. मागे आश्रम होता पण तो सदाव्रत होता. तिथे करायला कोणी नव्हतं. हाताने करून खायचं म्हणजे तिथे खिचडीच खाणं आलं परत. कारण खिचडी खातोय तर दुखणं वाढत चाललंय माझं. नर्मदे हर. बघूया किती लांबपर्यंत असं रोड येता. पगदीने पुढे चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. डांबरी लागलोय, चलतोय. परिक्रमावासी मागे आहेत काय पुढे आहेत, पण हाती काय कोणी लागणाच. पुढं 2-3 चाललेले आहेत. आत्ता एक बाबाजी गेले सायकलवरती परिक्रमा करतायत. साधारण वय असं 70च्या आसपास, तरी पण सायकलवर परिक्रमा करतायत. मी व्हिडिओ काढू शकलो नाही कारण मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. आत्ता काढला मी. नर्मदे हर. तर संध्याकाळचे बघा आता 6ला 15 मिनटं कमी आहेत आणि धूळ खूप आहे. रस्त्यावरती डंपर चालू आहेत वाळूचे, त्यामुळे चालायला श्वास घेतला की नाकात धूळ जाते. प्लीज कोणी समजा माझा व्हिडिओ बघून या रस्त्याने येत असेल नागेश्वरच्या तर बघा तोंडाला बांधून याने, कारण धूळ खूप आहे. ती तोंडात पण जाते आणि नाकात पण जाते आणि त्याने सर्दी पण होते परत. नर्मदे हर. आणि आता थोड्याच वेळात मी नागेश्वर इथे पोहोचणारच आहे. माझा ब्लॉग आजचा इथेच मी एंड करण्याचा प्रयत्न करतो, कारण पुढे ब्लॉग काढू शकणार नाही आहे. मोबाईल चार्ज होत नाही आहे. ती पिन खराब झालेली आहे, मायक्रो पिन. माझ्याला सी पिन बसत नाही आहे. नर्मदे हर. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू उद्याच्या सकाळच्या लवकरच्या ब्लॉगमध्ये. नर्मदे हर. आता तब्येत बरी आहे माझी. थंडीने वाटतंय पण हे कसं आता नाकात धूळ जाते ना, त्याच्यामुळं थोडासा त्रास होतोय अजून. नर्मदे हर. ही धूळ आजची दिवसाची, उद्यापासून धूळ नसणार आहे. पुढे रस्ता एकदम क्लिअर राहणार आहे. आपण शक्यतो मायाच्या तटाने जाण्याचा प्रयत्न करणार उद्या. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत शुभ संध्याकाळ. नर्मदे हर.